आज अर्ध्याहून अधिक पुणे शहराचे लाईट जाणार आहेत। आज सकाळी 10:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पुणे शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा बंद राहील। पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही परिसरात वीज पुरवठा उद्याही बंद राहणार आहे। महावितरण कंपनी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद ठेवणार आहे। तर पुणेकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुणेकरांचा आजचा दिवस हा वीज पुरवठ्याविना त्यांना काढावा लागणार आहे, कारण सकाळी 10:30 वाजल्यापासून ते अंदाजे संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पुण्याच्या बहुतांश भागामधला वीज पुरवठा वेगवेगळ्या कामांसाठी बंद राहणार आहे। त्यामुळे पुणेकरांना याचा मोठा फटका बसू शकतो। पुणेकरांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे। सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पुण्यामध्ये बत्ती गुल होणार आहे आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागासह पुण्यामधल्या बहुतांश भागामध्ये आज हा वीज पुरवठा बंद राहील, तर उद्याही काही भागाला याचा फटका बसू शकतो। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्याच्या कोणत्या भागात वीज पुरवठा बंद राहील? माधवी, जर आपण बघितलं तर पुणेकरांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण आज सकाळी 10:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत पुणे शहरातील बहुतांश भागांमध्ये आज बत्ती गुल राहणार आहे। वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे, कारण काही ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी काम करायचं आहे। बऱ्याच दिवसांपासून हे काम पेंडिंग आहे आणि त्यामुळं पुणे शहरातील बहुतांश अर्ध्या पुण्यामध्ये ही लाईट बंद राहणार आहे। जसं आपण बघितलं तर स्वारगेट परिसर असेल, सिंहगड रोड असेल, कोथरूड असेल, नारायणपेठ असेल, पुणे शहराच्या मध्यवर्ती सगळ्या भागांमध्ये, त्याचबरोबर कॅम्प परिसर असेल, बिबेवाडी परिसर असेल, कात्रज परिसर असेल, या सगळ्या परिसरांमध्ये जवळजवळ अर्ध्याच्या वर पुण्यामध्ये आज लाईट जाणार आहे, बत्ती गुल राहणार आहे, अशी माहिती गेले 2 दिवसांपासून महावितरण विभागाकडून दिली जाते। आणि आज आत्ता काही वेळात 10:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत पुणेकरांनी काळजी घ्यावी आणि अर्थातच लाईट नसणार आहे। माधवी, धन्यवाद मिकी सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।